कल शाम को, आज तक नहीं मिल रहा है। इधर बहुत बवाल हुआ है सुबह से, और ये इसके लिए हुआ है क्योंकि यहाँ पे जो बैरिकेडिंग लगनी चाहिए थी वो नहीं लग गई है। 2 दिन से खुला पड़ा हुआ है और इसीलिए वो रिक्शा वाला डायरेक्ट जो नाला बह रहा है उसमें गया है। आपको, मुझे शौक लग रहा है कि आपको इसके बारे में पता नहीं है। सर आपको किसने बोला नहीं है? सुबह से किसी का नहीं फोन आया आपको? एक सेकंड कुठे कॉन्टॅक्ट? बोलवा ना पुढे. होता त्याचा रोजचा रस्ता म्हणून डायरेक्ट त्याचं वाहन त्याच्यात घेतलं आणि अडकला गेलं आणि आतापर्यंत ह्या ताईचा जे पती आहेत ते सापडले नाही आहेत. NDRFची मोहीम चालू आहे. आम्ही सगळे मिळून FIR दाखल करतोय. जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे. मी आता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला, त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे. ती शोकांतिका आहे. 24 तास झाले त्यांना माहिती पण नाही ही घटना. आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता, आमच्या अंडर येत नाही, मेरे अंडर आता नाही आहे. आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईनवर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झालं. कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुण्यात, NHAIचा अधिकारी म्हणतोय आम्हाला माहिती नाही, माझ्या अंडर येत नाही. आणि आता सोक्षमोक्ष झाला. पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हलगर्जीपणा. म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्षमोक्ष मिळेल. हिची एक लहान 7 वर्षाची मुलगी आहे. पण आम्ही FIR त्या ठिकाणी ताबडतोब NHAIचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी दाखल करतोय. पण तुम्ही बघा हलगर्जीपणाचा कहर आणि कळस की एक साधं कुठेच काही चालू असेल, रस्त्यात खड्डा असेल तर लगेच बॅरिकेडिंग करतात आणि इथे एवढं मोठं चालू आहे आणि साधं बॅरिकेडिंग नाही. कॉन्ट्रॅक्टर म्हणते पत्रे लावले. पत्रे कधी? आज सकाळी सगळे डोळ्यांची. म्हणजे काल परवापासून मी बघतेय की प्रशासन एवढा हलगर्जीपणाने काम करत आहे की जीवहानी झाल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. आणि आता तर निगरगट्टा झाले की ते होऊन सुद्धा त्यांचे डोळे उघडत नाहीत. ही खरंच म्हणजे खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्राला. एवढी मोठी घटना घडून सुद्धा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी देखील केलेली नाही. पाहणी देखील केली नाहीये. माहिती नाही, उडवाउडवीची उत्तरं माझ्याकडे नाही त्याच्याकडे, असं म्हणजे एकंदरीत स्क्रिप्टेड उत्तरं जी आपण म्हणतोय ती ऐकायला येत आहेत. पण आता ते झालं जेव्हा दोघांना, तेव्हा ते उघडे पडले आणि आता त्यांना कळलं त्यांची जबाबदारी. पण आता आम्ही थांबणार नाही. आम्ही NDRFची शोध मोहीम चालू आहे. FIR लॉन्च केला आहे. आता त्याच्यानंतर करतोय. आता त्याच्यानंतर पुढे एवढीच अपेक्षा ठेवू की असेल जर होत असेल तर प्रशासनाने संवेदनशीलतापणा तिथे तरी दाखवायची. म्हणजे आता सगळं कमर्शियल झालंय. सगळ्याच्या मागे फक्त पैसे कमवायचा हेतू ह्यांचा आहे. लोकांचं आहे ना काही पडलं नाहीये, जीवाचं आहे ना काही पडलं नाहीये. जीवाची खेळी इथे या ठिकाणी खेळण्यात जाते, फक्त स्वतःचे खिसे गरम करण्यात. ज्या शिंदे कुटुंबियांचा